नमस्कार, आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण सीताफळ बासुंदी कशी बनवायची ती बघतोय। त्यासाठी इथे मी 2 सीताफळ घेतलेत। सीताफळ छान पिकलेली घ्यायची। त्यानंतर अर्धी वाटी काजूचे काप, अर्धी वाटी बदामाचे काप, 2 चमचे पिस्त्याचे काप, वेलची पूड, केशराच्या काड्या आणि 2 वाट्या पिठी साखर घेतली। इथं मी 1 लिटर दूध आधीच गरम करायला ठेवलंय। दुधाला उकळी आले। आता त्यामध्ये 15-16 केशराच्या काड्या घालू आणि दूध थोडं दाटसर होईपर्यंत उकळून घेऊ। आता सीताफळाचा गर काढून घेऊ। इथं मी चमच्याने सगळा गर काढून घेणार आहे। इथं बघा सगळा गर काढून झालाय। आता याच्या बिया काढून घेऊ। त्यासाठी इथं मी चॉपर घेतलाय। तुम्ही मिक्सरमध्ये काढलं तरी चालेल। आता चॉपरमध्ये थोडा गर घालून घेते आणि आपण याच्या बिया काढून घेऊ। आता झाकण लावायचं आणि बिया काढून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता इथे बिया वेगळ्या झाल्यात। आता मी बिया बाजूला काढून घेते आणि बाकीच्या गऱ्यातल्या बिया पण अशाच प्रकारे काढून घेणार आहे। आता इथे मी एक भांडं घेतलंय। त्यावर चाळण ठेवायचे आणि बिया काढून घेतलेला गर आहे तो त्यावर घालायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने गर गाळणीतून काढून घ्यायचा आहे। गर चाळणीतून काढून घेतल्यामुळे गर एकसारखा होतो, खूप जाड राहत नाही। इथे तुम्ही बघू शकता गर सगळा काढून झालाय। गर अगदी एकसारखा झालाय। केशर घालून जे दूध उकळायला ठेवलं होतं ते आता थोडं दाटसर दिसू लागलंय। आता यामध्ये काप करून घेतलेले बदाम, काजूचे काप, 2 चमचे पिस्त्याचे काप आणि 2 वाट्या पिठी साखर घालून घेऊ आणि आता दूध ढवळून घ्यायचे। आणि अजून 10 मिनिटं उकळून घ्यायचे। अजून 10-12 मिनिटांनंतर बघा रंग छान आलाय आणि दूध देखील दाटसर झालंय। आता गॅस बंद करू आणि 1 चमचा वेलची पूड घालून ढवळून घेऊ। आणि आता हे तयार दूध थंड करायला बाजूला ठेवू। दूध थंड झाल्यानंतर जो आपण गर काढून घेतलाय त्यामध्ये दूध घालून घेऊ आणि एकत्र करू। इथं बघा आपली सीताफळ बासुंदी तयार झाली। ही बासुंदी खूप छान होते, खूप दाटसर आणि रवाळ होते, त्यामुळे चवीला देखील खूप छान लागते। आता ही तयार बासुंदी 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवू आणि थंड करून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।